उद्या जगभरामध्ये मोठ्या थाटात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे। शिवजयंती निमित्त सोलापूरमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सोलापुरातील हा उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाळणा सोहळा असतो आणि या सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी थेट जाऊयात सोलापुरात। आगमन इथे झालेले याच बरोबर या निमित्ताने मंचावरती उपस्थित आहे ट्रस्टी सदस्य दिलीप भाऊ कोल्हे यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मंगलाताई दिलीप भाऊ कोल्हे या सगळ्याच आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका या मंचावरती या सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत। आणि या निमित्ताने या मंचावरती आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून उपस्थित आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त असलेल्या सन्माननीय आमच्या वीणाताई पवार, ज्यांचं आगमन आत्ताच इथं झालेलं आहे। अशा सोलापूरच्या डीसीपी सन्माननीय अश्विनीताई पाटील यांचंही या सोहळ्याच्या निमित्ताने मी स्वागत करते। सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन उपमहापौर असलेल्या ज्ञानेश्वरीताई देवकर यांचंही या सोहळ्याप्रसंगी मी सन्मानपूर्वक या सोहळ्याला स्वागत करते। याच बरोबर या मंचावरती उपस्थित आहेत वीरपत्नी म्हणून खरं तर या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा या भारत देशाच्या शहीद झालेल्या सुपुत्रांच्या खऱ्या अर्थानं वीरपत्नी म्हणून त्यांना आपण इथे सन्मान करतोय। आणि या सन्मानाबरोबरच या भव्य अशा पाळणा सोहळ्याच्या सुरुवातीचा मान सुद्धा आपण त्यांना इथं देतोय, ज्यामध्ये शहीद रत्नाकर विठ्ठल हडपत 77 बटालियन BSF जम्मू काश्मीर यांच्या वीरपत्नी श्रीमती देवकी रत्नाकर हडपत यांचं आगमन इथं झाले। याचबरोबर शहीद शावरेप्पा दौलप्पा नावी यांच्या वीरपत्नी श्रीमती रेखाताई शावरेप्पा नावी 82 BN CRF श्रीनगर यांचंही आगमन इथं झालेलं आहे। याचबरोबर शहीद बाबूराव M चांडोळे युनिट सेंटर नागपूर यांच्या वतीनं सन्माननीय श्रीमती रत्नाबाई बाबूराव चांदोडे यांचंही आगमन इथं झाले। या निमित्तानं शहीद दत्तात्रय वसंतराव माने आर्मी सिग्नल रेजिमेंट कोलकाता यांच्या वीरपत्नी श्रीमती सुषमा दत्तात्रय माने यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। याचबरोबर आपल्या कर्तबगार अशा शिवकन्या ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे अशा शिवकन्या या मंचावरती उपस्थित आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक असिस्टंट महसूल विभाग मुंबई इथं योगदान देणाऱ्या आणि कर्तव्य बजावणाऱ्या कुमारी संजीवनी ज्योतिराम भोजने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या सहाय्यक असिस्टंट GST पदावर मुंबई इथे कर्तव्य बजावणाऱ्या कुमारी सरोजनी ज्योतिराम भोजने, याचबरोबर आपल्या शिवकन्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी या परीक्षेमध्ये राज्यामध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक येण्याचा मान ज्यांनी मिळवलेला आहे अशा शिवकन्या अमृता ब्रह्मदेव ननवरे यांचंही आगमन या मंचावरती झालेलं आहे। आणि अशा या सगळ्याच मंचावरती उपस्थित असलेल्या आपल्या प्रत्येकाला आदर्शवत वाटणाऱ्या या रणरागिणींच्या शुभहस्ते यंदाच्या वर्षीच्या या भव्य अशा या पाळणा सोहळ्याला आपण इथे सुरुवात करतोय। खरं तर आज तुमच्या हातात फक्त पाळण्याची दोरी नाहीये, तुमच्या हातात भविष्याची ही दोरी आहे। तुम्ही जे बोलता ते मुलं ऐकतात, तुम्ही जे करता ते मुलं शिकतात, पण तुम्ही जे जगता ते मुलं बनतात। माँसाहेब जिजाऊंनी शिवबाला केवळ वाढवलं नाहीये, तिनं शिवबाला घडवलंय। तिनं त्याला भीती शिकवली नाही, त्यांनी त्याला धैर्य शिकवलंय। त्यांनी शिवबाला सत्ता शिकवली नाहीये, तर शिवबांना स्वराज्य शिकवलंय। आणि म्हणूनच इथं उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या माँसाहेब जिजाऊंच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या असंख्य आमच्या जिजाऊंना सांगायचे की आपल्या मुलाला हातात मोबाईल देण्याआधी त्यांच्या हातामध्ये संस्कार द्या, त्याला शाळेत पाठवण्याआधी त्याला सत्याचे धडे द्या। कारण इतिहास शाळेत तयार होत नाहीत, त्या आईच्या कुशीत तयार होतात। आणि म्हणूनच इथे उभे असलेल्या प्रत्येक आईना मी पुन्हा एकदा ठामपणे यंदाच्या वर्षीच्या या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या भव्य या ऐतिहासिक पाळणा सोहळ्याच्या निमित्तानं सांगू इच्छिते की इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक आईनं मी जिजाऊ होणार, मी जिजाऊ होणार आणि मी जिजाऊ होणार हे अगदी ठामपणे आपल्या मनामध्ये इथे साठवून जायचे। जोपर्यंत इतिहास पुन्हा जन्म घेणार नाही तोपर्यंत छत्रपतींच्या विचारांचं स्वराज्य घडवणाऱ्या
प्रत्येक इथं उपस्थित असलेल्या माऊलीनं मी जिजाऊ होणार हा ध्यास मनामध्ये घेऊनच या भव्य पाळणा सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचंय. कारण जिथं जिजाऊ उभी राहते तिथं स्वराज्य उभं राहतं आणि असं स्वराज्य उभं करणाऱ्या तमाम आमच्या माय माऊलींचं मी पुनश्च एकदा इथं स्वागत करते. आणि एक विनंती आहे, इकडे जो ढोल वाजतोय तो ढोल थांबवा आणि सहकार्य करा. आणि यानंतर ढोल बंद करा. पहिल्यांदा जिजाऊ वंदना होईल, नंतर साहेब, तो पाळणा आवाज नाहीये बरं का? कार्यक्रम होईल, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल. आता जिजाऊ वंदना चालू होईल. सगळे ढोल हलग्या बंद करा. जिजाऊ वंदना. 1-2 मिनिटं आपण सुरुवातीला ढोल इथे बंद करून घेऊयात. हे बघा, तिथे थांबलेला नाही, ढोल बंद करायला सांगा. जिजा माऊली गे तुला वंदना ही. जिजा माऊली गे तुला वंदना ही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदा ही. जिजा भयातून मुक्ती मिळाली जनाना. गुलामी कुणाला कुणाचीच नाही. जिजा माऊली गे तुला वंदना. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतू ही. जिजा माऊली गे तुला वंदना. जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या, तसे चित्त देही. जिजा माऊली गे तुला वंदना. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात न्हाती मने ही प्रवाही. जिजा माऊली गे तुला वंदना. नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा. फुलाना मुलाना नसे दैन्य काही. जिजा माऊली गे तुला वंदना. तुला वंदिताना सुखी अंग अंग. खरा धर्माता शिवाचा
पाळणा होईल आता पाळणा. सगळ्यांना विनंती आहे, हात आता वर करून टाळ्या छत्रपतींचं वाजवा. पाळणा गीत इथं सादर होणार आहे आणि पाळण्याला आपण सुरुवात करतोय. सर्वांना विनंती, मोठ्या जोशानं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपला हा उत्साह इथं देऊया. जोरदार टाळ्यांची दाद या पाळणा गीतासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती. एक 2 मिनिटं थांबा, मी विनंती करते. एक 2 मिनिटं थांबा. आरती लावू नका, थांबा. 2 मिनिटं थांबा. सगळे पाहुणे तिकडे जातील आणि यानंतर आरती होईल. महिला भगिनींना विनंती आहे, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. पुन्हा पुन्हा विनंती. आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती इथं होणार आहे. या निमित्तानं उपस्थित असलेले सगळेच मान्यवर छत्रपतींच्या मूर्तीकडे इथे येत आहेत आणि ही आरती इथे सुरू होती. या निमित्तानं उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ही आरती इथे सुरू होतीये.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती महाराष्ट्रात सर्वात मोठा शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा जो आहे तो सोलापूरमध्ये पार पडत असतो आणि आता जो आहे तो सोलापूरमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाळणा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या दृश्याच्या माध्यमातून दिसते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य चौकामध्ये शिवरायांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्याच्या समोर हा भव्य पाळणा सोहळा जो आहे या ठिकाणी पार पडत असल्याचं चित्र दिसते. खरं तर शहर आणि जिल्हाभरातून विविध भागातून हजारो माता भगिनी ज्या आहेत त्या या ठिकाणी उपस्थित झाल्याचं चित्र दिसते. नऊवारी साडी असेल, पारंपरिक अलंकार असेल, त्याचबरोबर सांस्कृतिक वेशभूषेमुळे संपूर्ण परिसरामध्ये परंपरेचे दर्शन जे आहे या ठिकाणी करत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते. भव्य दिव्य असा पाळणा सोहळा जो आहे तो महाराष्ट्रात फक्त आणि फक्त सोलापूरमध्ये होत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते. त्यामुळे हा संपूर्ण पाळणा सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या दृश्याच्या माध्यमातून दिसते. त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी पाळणा जो आहे त्या ठिकाणी तयार करण्यात आला. त्यावरती विठ्ठलाची मूर्ती देखील आहे. खरं तर दरवर्षीप्रमाणे हा संपूर्ण पाळणा सोहळा जो आहे तो एकदम थाटामाटात जो आहे त्या ठिकाणी साजरा होत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते. दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर यावर्षी या पाळणा सोहळ्याला जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आकर्षक म्हणजे 1,00,000 मीटर दोऱ्यापासून 35 फूट थ्रेड आर्टिंग जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते साकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण पाळणा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण